6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये अशा 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता कधी येईल याची विचारपूस मोठ्या प्रमाणामध्ये करत होता। तर अखेर तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये अशा प्रकारे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7 हप्ते जमा झालेले आहेत। एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 14,000 रुपये जमा झालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती। अखेर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। त्यानंतर लगेच 15 दिवसानंतर नमोचा 8 हप्ता जमा होईल अशा प्रकारच्या बातम्यांना उधाण आलेलं होता। परंतु शेतकरी बांधवांनो, अख्खा नोव्हेंबर महिना संपून गेला, अख्खा डिसेंबर महिना संपून गेला, अख्खा आता जानेवारी महिना सुद्धा संपत आहे, तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी कुठेतरी नाराज पाहायला मिळत होते। शेतकरी बांधव कुठेतरी सरकारला दोष देण्याचे या ठिकाणी पाहायला मिळत होता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुमची नाराजी दूर होणार आहे। तुम्हाला भरपूर दिवसानंतर खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता, तर या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की राज्यातील शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता 3,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 3,000 रुपये अशा 2 हप्त्यांचे टोटल मिळून 6,000 रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अशा बातम्या पाहिलेल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला 6,000 रुपये खरोखर मिळणार आहेत का याविषयी माहिती देतो, का या अफवा आहेत याविषयी सुद्धा माहिती देतो। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तर या चौघांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बैठका पाहायला मिळत होत्या। बघा, ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7 हप्ता सोडलेला होता, त्यावेळेस शेतकरी बांधवांना वाटत होतं की नमोचा 7 हप्ता आणि नमोचा 8 हप्ता एकत्रित यावा, जेणेकरून शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पिकांची लागवड करतील। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारला सुद्धा विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा हप्ता येण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता टोटल मिळून 2 हप्त्यांचे 4,000 का 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत। याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये
बँकेमध्ये सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत त्याविषयी माहिती देतो। यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर त्यांना 15,000 रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत। तर खरं शेतकरी बांधवांना या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत का याविषयी सुद्धा माहिती देतो। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुमच्याकडे थोडीफार जमीन असेल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा। तुम्हाला नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांना जर तुमचं काही नुकसान झालेलं असेल, तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, अतिवृष्टीच्या अर्जासाठी अर्ज करून ठेवलेला असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्याचे अपडेट, नमो शेतकरी योजनेची अपडेट, पीएमच्या 22 हप्त्याची अपडेट, अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा यासोबत जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत तर या कर्जमाफीविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पुढचे 2 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। 2 मिनिटाचा वेळ काढून 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे, राज्यातील ज्येष्ठांसाठी विविध योजना सुरू आहेत, राज्यातील ज्या अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल, विधवांसाठी विधवा पेन्शन असेल, ज्यांना मुले बाळे सांभाळत नाही त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा पद्धतीने भरपूर योजना सुरू आहेत। आता या लाभार्थ्यांना आपलं महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या योजनांचे जमा केले जात असतात। त्याचप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा प्रमुख योजना सुरू आहेत। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यासाठी शेतकरी बांधवांना सरकारकडे जास्त निधी नव्हता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर दुसऱ्या सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता फक्त शेतकरी बांधवांचाच हप्ता राहिलेला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी अगदी गोड बातमी या ठिकाणी आलेली आहे। या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। यापुढे तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची आणि वाट पाहण्याची गरज भासणार नाही। एकंदरीत शेतकरी बांधवांनो तुमचे नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% जमा केला जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत, तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत आणि जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। अन्यथा जर तुम्ही 2026 सालामध्ये बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमच्या खात्यामध्ये एकतर पैसे येणार नाहीत, जरी आले तर बँकेचा नियम न पाळल्यामुळे ते पैसे बँक कापून घेणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये तुमची थोडीफार शेती असेल, तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढचे 2 मिनिटं पाहायचा आहे। बघा नागपूरमधील जे शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। यानंतर परभणी जिल्ह्यामधील, बीड जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। यासोबत रत्नागिरी असेल, रायगड असेल, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांपैकी आता काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत, पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत, बँकेच्या नियमांचं पालन करत असायला पाहिजेत। जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन करत असाल तर पैसे येतील, अन्यथा बँकेचे पालन न करत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आहे, म्हणजेच राज्यामध्ये बीजेपीचा मोठा पक्ष आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचा मोठा पक्ष आहे। आता बीजेपीच्या पक्षाने राज्यातील महिलांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने आता शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे। राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे
आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा 90 लाख शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी गोड आणि आनंदाची बातमी देण्यात येत आहे। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून ते महत्त्वाची कामे करतील त्या शेतकरी बांधवांना 100 आणि 101% पैसे जमतील। परंतु जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहून याकडे दुर्लक्ष करतील, व्हिडिओ पाहून ती महत्त्वाची कामे करणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सारखे शेतकरी बांधवांबद्दल बोलत असतात, शेतकरी बांधवांचं भरभरून कौतुक करत असतात। भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आल्यापासून शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, अतिवृष्टीचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। कारण या ठिकाणी शेतकरी बांधवांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता सोलर पॅनल या ठिकाणी मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा लाईटचा मोठा प्रश्न होता, म्हणजे रात्रीची लाईट असायची, संध्याकाळची लाईट असायची, दिवसा लाईट नसायची। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, लाईट असो किंवा नसो, तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज नाही। कारण भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला सोलार पॅनल दिला जाणार आहे। या सोलार पॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा पुरवठा होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तर तुम्हाला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण आता सविस्तर माहिती पाहून घेऊयात। बघा राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे लगेच विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता जमा केला जात असतो। आणि शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून एका दिवसाला सरासरी लाडक्या बहिणींना जसे 35 लाख बहिणींना पैसे मिळत असतात, त्याच पद्धतीने 35 लाख शेतकरी बांधवांना एका दिवसाला पैसे मिळत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका दिवसामध्ये पैसे जमा केले जात नसतात, यासाठी प्रमुख 3 दिवसांची निवड केली जात असते। तर एकंदरीत आपण 3 दिवसांचे 36 जिल्हे आणि प्रमुख बँका पाहणार आहोत। परंतु जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज नाही। कारण शेतकरी बांधवांनो, आता तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आपलं राज्य सरकार हे शेतकरी बांधवांच्या हिताचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे, मान्सूनच्या शेवटच्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला अद्याप पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही। कारण सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना मिळत आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता आपण बघून घ्यात की राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्यांचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याविषयी माहिती देतो। कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर, कोणत्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सर्वात अगोदर संपवली जात आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण जे महत्त्वाची कामे करायची आहेत, तर ते महत्त्वाची कामे सांगत आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केले तर तुम्हाला पैसे मिळत राहतील, तुमची वारंवार प्रतीक्षा संपत राहणार आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत राहणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो,
एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला जर 15,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढावं लागणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। आता या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। दुसरं काम तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँक खात्याची जर केवायसी केलेलं नसेल तर ती केवायसी करायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही झाली महत्त्वाची कामे। आता आपण पात्रता बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, कोणती जर योजना असेल तर त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पात्रता लावण्यात येत असतात। त्याचप्रमाणे आता या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते सोडण्यात आलेले आहेत आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेली होती। तर त्या पीएम किसानच्या माध्यमातून 21 हप्ते जमा झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर नमोच्या माध्यमातून 7 हप्ते, या 7 हप्त्यांचे 14,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्ते, तर 21 हप्त्यांचे 42,000 रुपये अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे जमा केलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नसतील, अर्धवट आलेले असतील तर त्या शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज भासणार नाही, कारण आपलं सरकार हे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना दिलासा देत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की या जिल्ह्यामध्ये पैसे आले, या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या व्हायरल होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून अजून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत पैसे मिळू शकतात तर बघा या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये आणि ज्या प्रमुख बँका आहेत त्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील, परंतु कधीपासून येतील तर बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि पीएमचा 22 हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला शासनाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, कोणताही अधिकृत शासन निर्णय आलेला नाही। फक्त तुम्ही तोपर्यंत महत्त्वाची कामे करून ठेवा। आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्ड लिंक करा, फार्मर आयडी कार्ड काढा, जेणेकरून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता जमा होईल आणि मार्च महिन्यामध्ये तुमचा पीएमचा 22 हप्ता जमा होऊन जाईल।